श्री स्वामी समर्थ. नाम घेण्याला काही आड येत नाही. आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक सत्कर्म करीत राहणे सुलभ की ते नामाच्या विचाराने सर्व संतांना कळवळीने सांगितलेलं आहे. म्हणून जर बळजबरीने सुद्धा नाम घेत हे समजा एक यंत्र आहे, पुष्कळ चक्र आहेत. यंत्र चालू करण्यासाठी हेतू धरला आहे. आता एखाद्याला त्यातलं एखादं चक्र चालू करू म्हटले तरी ते चालू होणार आहे का? पण हे सर्व चक्राचा संबंध असणारे कळ आपण दाबली तर हे चक्र बिनधास्तपणे अत्यंत अल्पप्रमाणे यंत्र सहज चालू करता येते. त्याचप्रमाणे नाम ही कळ जर धरली, सत्कर्मरूपी सर्व चक्र एकदम फिरू लागून आपले ही काम निश्चित होते, सुलभ होते. म्हणून हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कसंही रीतीने का होईना नाम घ्यायला पाहिजे, देवाचं नाव घ्यायला पाहिजे. एकदा पक्क ठरवलं म्हणजे काही आड येत नाही. आपण जर स्वामींचे नाव घ्यायचे ठरवले तर त्याच्यामध्ये आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण एकदा मनातून ठरवा की आपल्याला स्वामींचे नाव घ्यायचे, स्वामींचा जप करायचा. एखादी गोष्ट समर्थाने नसली तरी करायला निश्चित केली की मनुष्य ती करतोच. पण नाव घेण्यासाठी जर निश्चय केला तर ते नाही होणार. काही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, स्वामींचे नाव घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. मग घेण्यात विलंब कशाला? नाव घ्यायला विलंब कशाला? याचा अर्थ काय? कोणत्याही तऱ्हेने शंका अनुशंका घेता येईल, पण आपण स्वामींचे नाव घेतले पाहिजे. आपण जर फुकट वेळ घालवला तर आपल्याला पश्चातापाची वेळ येणार नाही. जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरलेलं आहे. त्या वस्तू आपण पाहिल्या की नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात आणि मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करतो की देवा, मोहक वस्तू मला दाखवूच नको. देवा, मला मोहक वस्तू तू दाखवूच नको. मग माझी इच्छा होणार नाही. देवा, मग माझी इच्छा होणार नाही, ती मला दाखवूच नको. मी फसेल देवा, मी फसेल. माझे त्यात काही खरे हित नाही. मला दिसो हे तेच की ऐको. माझी इच्छा होईल असं नको करू. माझे त्यात काय खरे हित नाही. मला दिसो किंवा मला स्मरण हो, हीच मला गोडी लागो, भक्ती स्वामींची गोडी लागो. प्रल्हाद, द्रौपदी यासारखे भक्तांनी देवाजवळ काय मागितले असेल तेच आपण मागावे. प्रल्हाद द्रौपदीने काय मागितले असेल तेच आपण मागावे. त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपण ठेवावी. त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसेच आपल्या ठिकाणी आपण प्रयत्न करावे की प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील, पण त्या झाल्यावर पश्चाताप व्हावा. देवा, मी फार दोषी अपराधी आहे, मला क्षमा कर आणि माझ्या कृपेने पात्र कर. माझ्या कृपेने पात्र कर. पश्चाताप खरंच झाला का? राम कृपा करील. मुखाने नाम घ्यावे, परपंचाचे काम करावे आणि अंतःकरणात समाधान ठेवावे. अंतःकरणामध्ये समाधान ठेवावे. जे नाव घेऊ लागेल मन बाहेरून धावून पळून हळूहळू नाव घेण्याला आपल्याला स्वामींचे नाव घ्यायला मन रमेल. श्री स्वामी समर्थ.